श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता। स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेले। गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आलेयती। नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तया पुरी। सोळा पाचा भाव धरी राहिले स्वामी राव। हे तयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडे त्याते। चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता। सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा। स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती। बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी। कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने। भावे म्हणून लग्न येती दूर देशाहुनी। शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले। मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक। भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरविती। दृढ चरणी जयांची भक्ती त्यांसी होती कल्पतरू। जे का निंदक कुटिल तया शास्ते केवळ। नास्तिकां प्रति तत्काळ योग्य शासन करिताती। कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी। हसोनी म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला। हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी। साधू लक्षण याचे अंगी कोणते हो वसत से। ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले। जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक। एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी। तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी। तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती। श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती करू आता। दर्शने छुजण संख्यात पातले तेथे क्षणार्धांत समाज दाटला बहुत। एकची गर्दी जाहली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गर्जती वाचे। हेतू पुरवावे मनीचे म्हणून विनविती। कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती। नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती तयांते। कोणी नवसाते करीती कोणी आणोनिया देती। कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे। संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करीती। क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी। स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात। ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती। मोडली जनाची गर्दी तो येवोनी सेवे करी। संन्याशा पुढल्या नाना परी वस्तूने येऊ लागले। समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकासी। सूर्य जाता असता चळासी ते थोनिया ओठले। दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी। रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे। जे
पातले करू छळणा त्यांची जाहली विटंबना दंडावया कुत्सित जनावतरले यतिवर्य इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत तथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थोऽध्याय गोडहा श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।